तर ही तुमच्यासमोर जी शीट दिसते ती आहे पेमेंट रिसिप्ट शीट. इथे काय आहे तर डेट आहे, कॅश रिसिव्ह मोड आहे, अमाऊंट आहे आणि त्यामध्ये कुठच्या मेथडमध्ये पैसे आलेले आहेत त्याचा इथे डेटा मेंटेन केलेला आहे. आता 1/8ला ऑनलाईनमध्ये 28,900. आता इथे 1 तारखेला ऑनलाईनमध्ये काही अमाऊंट आले, कॅशमध्ये आले, चेकमध्ये आले, परत कॅशमध्ये आले. म्हणजे काय झालं आहे तर मल्टिपल कॅटेगरीमध्ये आपल्याला अमाऊंट आली आहे. आता आपल्याला इथे पहिलं काय करायचं आहे तर नॉर्मल टोटल काढायचे. म्हणजे काय तर हे सगळे पैसे मिळून आपल्याकडे किती रुपये आले तर इज इक्वल टू सम टॅब आणि जो अमाऊंट कॉलम आहे त्याची मी टोटल करेन. तर इथे 19,82,963 हे एवढे अमाऊंट आलेली आहे. हा फॉर्म्युला चेक करण्यासाठी मी काय करीन तर फंक्शन F2 म्हणजे मी जो फॉर्म्युला लावलेला आहे तो F7 टू F37 म्हणजे बरोबर लागलेला आहे की नाही हे मला इथे क्लिअर कट समजेल. त्यानंतर इथे काय आहे तर सब टोटल. आता मला पहिलं काय करायचं आहे तर कॅटेगरी वाईज डेटा बघायचा आहे. म्हणजे काय तर ऑनलाईनमध्ये किती रुपये आले हे जर मला बघायचं असेल तर मी काय करणार तर ह्यांच्या हेडरला फिल्टर लावणार. फिल्टर नेहमी कधी कुठे लावायचा तर बरीच मुलं काय करतात तर इथे ऑनलाईनमध्ये लावतात किंवा कॅशमध्ये लावतात, चेकमध्ये लावतात. तर तसं नाही करायचा. तर तुम्हाला पहिला हेडर सिलेक्ट करायचा आहे. ह्यांचे जे हेडिंग आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत डेटाचे. त्यानंतर तुमचा सॉर्ट अँड फिल्टरचा ऑप्शन जो दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचा आणि मग फिल्टर आणि मग त्यानंतर इथे ज्या वेळेला असे डाऊन एरो येतील त्याच्यातलं एक आपण सिलेक्ट करायचा. आता मला काय पाहिजे तर ऑनलाईन मी इथे सिलेक्ट केलं. तर आता इथे बघा टोटल ही मात्र काय होते तर पूर्ण टेबलचीच दाखवते. मग आपल्याला काय करायचं आहे तर पहिलं त्या अमाऊंट्स आहेत त्यांना सगळ्यांना सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे कोपऱ्यात खाली टोटल किती रुपये अमाऊंट रिसीव झाली आहे ह्या एका कॅटेगरीची ऑनलाईनची त्याची टोटल मिळून जाईल. मग ती तुम्हाला नोटबुकमध्ये नोट करायची आहे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये नोट करा. आणि त्यानंतर परत दुसरं कॅटेगरी घ्या. म्हणजे आता ऑनलाईन झाल्यानंतर चेक त्याला पण परत एकदा सिलेक्शन करा. कारण का जर सिलेक्शन असेल तरी पण परत एकदा करा म्हणजे तुमची सिलेक्शनची प्रॅक्टिस होईल. शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो. त्यानंतर परत खाली जे सम येते ती नोट करून घ्या. नोट करून झाल्यानंतर परत जी दुसरी कॅटेगरी आहे जी लास्टवाली आता कॅशची त्याला सिलेक्ट करा. असं करत करत तुम्हाला काय करायचं आहे तर नोट डाऊन करून तुम्हाला ज्या अमाऊंट आहेत त्या इथे इनपुट करायचे आहेत आणि ह्यांची टोटल आणि ह्या वरच्या टेबलची टोटल ही मॅच झाली पाहिजे. त्यानंतरची स्टेप आहे ती सब टोटल कशासाठी यूज केला जातो. ज्यावेळेला तुम्ही बघितलं असाल ज्यावेळेला फिल्टर लावता. आता जर समजा कॅशनी फिल्टर लावला तर जर सम आहे ती पूर्ण टोटलच दाखवते पूर्ण टेबलचीच. कॅटेगरी वाईज डेटाची टोटल नाही दाखवत. मग त्यावेळेला तुम्ही सब टोटल यूज करू शकता. त्याच्यासाठी सब टोटलसाठी काय करायचं तर पहिला फिल्टर हा क्लिअर असला पाहिजे. सिलेक्ट ऑल. त्यानंतर इथे मी सब टोटल कसा लावणार तर इज इक्वल टू सब टोटल टॅब समसाठी 9 कॉमा रेफरन्स 1 काय येईल तर अमाऊंट कॉलम येईल आणि एंटर. आता तुम्ही म्हणाल की ही वरची टोटल आणि ही खालची टोटल तर सेमच दिसते. पण ह्याच्यामध्ये डिफरन्स कधी लागेल ज्यावेळेला तुम्ही फिल्टर लावाल आणि एखादा डेटा सॉर्ट कराल. आता इथे मी दाखवतो. मी ऑनलाईनला सिलेक्ट केलं. आता बघा इथे जी ऑनलाईनची जी टोटल आहे तीच इथे दाखवणार. म्हणजे इथे जी 6,08,550 दिसते तीच इथे शो होते. म्हणजे असं तुम्हाला काय करायचं तर प्रत्येक कॅटेगरी वाईज टोटल आपली जी खाली तुम्ही लिहिलेली आहे ती बरोबर आहे की नाही हे एकदा चेक करून घ्यायचं आहे. जसं तुम्ही कॅटेगरी बदलाल तशी इथली सब टोटल पण बदलून जाईल. मी आता हा फिल्टर आहे तो सिलेक्ट ऑल करतो. त्यानंतर एक महत्त्वाचा फॉर्म्युला तो म्हणजे आहे तो सम इफ. म्हणजे काय तर तुमच्याकडे कधी पण आता समजा इथे ऑनलाईन कॅश असेल तुम्ही वेंडर्सची पेमेंट पण काढू शकता. कारण का एखादा जे शॉप असतं त्यांचे सप्लायर्स असतात ते 4-5 असतात आणि ते पूर्ण इयरमध्ये फिरून फिरून त्यांच्याकडनंच माल घेतला जातो. तर मग त्यांची पण टोटल तुम्ही ह्याच प्रकारे काढू शकता सम इफनी. म्हणजे काय तर इथे बघा जसा मल्टिपल
सिंगल हे जे क्रायटेरिया आहेत हे मल्टिपल टाइम्स रिपीट झालं आहे आणि त्यांच्या समोरच्यांची जर टोटल हवी असेल तर आपण यूज करणार सम इफ फॉर्म्युला. आता तो अप्लाय कसा करायचा तो बघून घ्या. इज इक्वल टू सम इफ टॅप. रेंजसाठी काय सिलेक्ट करायचं. आता आपल्याला टोटल कोणाची काढायची, ऑनलाईनची. मग ही जी हे जो ई कॉलम आहे कॅश रिसिव्ह मोडमध्ये, इथे ऑनलाईन लिहिलेलं आहे, त्यामुळे ही झाली त्याची रेंज. कॉमा क्रायटेरिया काय असला पाहिजे, तर ह्या रेंजमध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, तर ऑनलाईन शोधायचं आहे. लेफ्ट ॲरो करत यायचं इकडे. त्यानंतर कॉमा द्यायला विसरायचं नाही. प्रत्येक गोष्टीनंतर एक कॉमा, तरच तुम्हाला पुढचं सिलेक्ट करायला देईल. आणि जर बाय चान्स जर तुम्ही कुठच्याही फॉर्म्युल्यामध्ये अटकलात तर इस्केप करून परत नॉर्मल शीट करून तुम्हाला परत तो फॉर्म्युला आहे तो स्टार्ट करायचा आहे. बरीच जणं तो फॉर्म्युला एडिट करत बसतात आणि त्याच्यामध्ये तासनतास जातात. कधीही फॉर्म्युला एडिट करायचा नाही. फॉर्म्युला इस्केप करायचा, नॉर्मल शीट करायची आणि मग परत चालू करायचा. त्यानंतर अमाऊंट कॉलम, एंटर. बघा मी परत दाखवतो. इज इक्वल टू सम इफ टॅप रेंज. आपल्याला टोटल कोणाची करायची, तर ऑनलाईन. मग ऑनलाईन कुठे लिहिलेला आहे, तो कॅश रिसिव्ह मोडमध्ये आहे. त्यानंतर कॉमा. आता हे कसं सिलेक्ट केलं, तर शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो कॉमा. क्रायटेरिया काय येईल, तर ऑनलाईन. ह्या रेंजमध्ये काय शोधायचं आहे, तर ऑनलाईन कॉमा. सम रेंज काय येईल, तर अमाऊंट कॉलम पूर्ण. जसं आता तुम्ही इथे बरीच जणं काय करतात, अमाऊंट खालनं पण सिलेक्ट करतात, हेडिंग सोडतात आणि इकडनं सिलेक्ट करतात, तर इथे तुमची अमाऊंट चुकते. लक्षात येते. तर तुम्हाला जर सम इफ प्रॉपर लावायचं असेल तर इज इक्वल टू सम इफ टॅप रेंज कॉमा क्रायटेरिया कॉमा अमाऊंट फुल कॉलम. शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, एंटर. तसंच कॅशसाठी इज इक्वल टू सम इफ टॅप रेंज, कॅशची पण सेम तीच रेंज, कंट्रोल अप एरो, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो, एंटर. आता बघा मी पण फॉर्म्युल्यामध्ये अटकलो आहे, तर मी इस्केप करणार पूर्ण आणि मी परत स्टार्ट करणार. इज इक्वल टू सम इफ टॅप रेंज, शिफ्ट कंट्रोल डाऊन एरो कॉमा क्रायटेरिया कॅश कॉमा सम रेंज अमाऊंट कॉलम. सेम तसंच चेकसाठी इज इक्वल टू सम इफ टॅप रेंज कॉमा क्रायटेरिया चेक येईल. ह्या रेंजमध्ये मला चेक शोधायचं आहे. त्यानंतर अमाऊंट कॉलम, एंटर. त्यानंतर ह्या तिघांची पण आपल्याला टोटल करायची. इज इक्वल टू सम टॅप, एंटर. आता ही आलेली टोटल क्रॉस चेक करायची आहे आपल्याला इज इक्वल टूनी. इज इक्वल टू ही टोटल परत इज इक्वल टू वरची टोटल, सब टोटल नाही घ्यायची, एंटर. जी अमाऊंट हे जे आपल्याला आउटपुट आहे तो ट्रू आला पाहिजे. त्यानंतर आपण बघणार आहोत ह्याच्यामध्ये हायलाईट कसं करायचं. आता जर समजा मला ऑनलाईनलाच कलर करायचा असेल, पहिलं मी नॉर्मल हायलाईट कसं करायचं ते दाखवतो. आता समजा मला चेकची ही एंट्री हायलाईट करायची आहे. तसं तुम्ही एक्झाममध्ये बुकवरती हायलाईट करता इम्पॉर्टंट क्वेश्चनचे आन्सर्स वगैरे, तसं इथे एक्सेलमध्ये इम्पॉर्टंट डेटा असेल तो हायलाईट करायचा असेल तर पहिलं काय करायचं, तो त्याला सिलेक्ट करायचा, शिफ्ट आणि राईट ॲरो. त्यानंतर इथे कलरचा ऑप्शन येतो, त्याच्यामध्ये तुम्ही शेड्स घेऊ शकता. मी आता इथे रेड कलर घेतो. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तर 5 नंतर 10 तारीख आहे ती पण हायलाईट करायची. 5, 10, 15 वेगवेगळ्या कलरमध्ये पण करू शकता. आणि त्यानंतर त्याला रिमूव्ह कसा करायचा कलर, तर सिलेक्ट करायचा, डाऊन ॲरोमध्ये जायचं आणि नो फिलमध्ये जायचं. आता मला काय करायचं आहे, तर ऑनलाईन आहेत जेवढ्या पण ऑनलाईनचे एंट्री आहेत त्या कशा पाहिजेत, तर रेड कलरमध्ये आल्या पाहिजेत. मग ते मी कसं करणार, तर डाऊन एरोमध्ये जाणार. त्यानंतर ऑनलाईनला सिलेक्ट केलं मी आणि त्यानंतर मी जे डेट कॉलम आहे तिथपासून ते अमाऊंट कॉलमपर्यंत सगळ्यांना सिलेक्ट केलं आणि परत कलरच्या शेडमध्ये गेलो आणि रेड कलर घेतला आणि त्यानंतर फिल्टर क्लिअर करून टाकला, सिलेक्ट ऑल केलं. तर आता इथे बघू शकतो आपण जेवढ्या पण ज्या ऑनलाईनच्या जेवढा पण डेटा आहे तो सगळा कसा झाला आहे, तर रेड कलरमध्ये झाला आहे. तसंच तुम्हाला वेगवेगळे ज्या
कॅटेगरीज दिलेल्या आहेत कॅश, त्यांना तुम्हाला कलर करायचा आहे. त्यानंतर चेक. हेडर नका घेऊ हां. बरीच जणं काय करतात, हेडर घेतात आणि मग त्यांचं मिस्टेक होते. शेड वेगळी आहे, स्काय ब्लू आहे, त्याच्या जवळपासची घेतो, तुम्ही मात्र बरोबर घ्या. ही येईल. ओके. आणि मी आता जर ज्या वेळेला फिल्टर क्लिअर करीन त्यावेळेला बघा आपलं जे आहेत ते रेड कलरमध्ये आहेत ते ऑनलाईन, येल्लोमध्ये आहेत ते कॅश आणि ब्ल्यूमध्ये आहेत ते चेक.